यूट्यूब चॅनल इन अनदर व्हिडिओ. मी इंट्रो नंतर करते आहे, व्हिडिओ आधी केला आहे. सो मी ह्या लुकचा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघा आणि एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एन्जॉय. आय क्रिएट इंट्रो नंतर, कारण की आता मी रँडमली हा व्लॉग शूट करते कारण की मला काहीतरी अपलोड करायचं आहे. आज 1 जानेवारी आहे 2026 आणि आय एम व्हेरी इंटरेस्टेड इन दिस इयर. कारण की मला असं वाटते की गेलं वर्ष नाही चांगलं गेलं तर जाऊन दे, पण हे वर्ष तरी जाईल. सो मी आता एक रील शूट करते मी, ज्याच्यामध्ये पंजाबी लुक करते आहे आणि मी आता त्याचा मेकअप अँड ऑल करणार आहे. जास्त काही करणार नाही कारण की मला ज्वेलरीवरती जास्त लक्ष द्यायचं आहे. माझं फोकस जास्त ज्वेलरीकडे. सो तरी पण मी हा ब्लॉग शूट करते. मी म्हटलं की असू दे. हा नेकलेस खूप क्यूट आहे, आय नो. हा मला माझ्या मामीने बड्डेला गिफ्ट दिला होता. हा मी याच्यावरती घालते कारण की हा मॅच होतो याला. त्यानंतर मी आधी माझ्या हेअर्सनं क्लिप लावते आणि मी हा व्हिडिओ असंच रँडमलीच अपलोड करेन आय गेस, आज किंवा उद्यामध्ये. कारण की खूप रँडमली शूट करते मी किती वेळ आतापर्यंत रँडमली बोलले. असो, होत असतात अशा गोष्टी. मी ते माझा सगळा असा पिटारा मांडून ठेवला आहे, म्हणजे मेकअप बॉक्स, घालायची ज्वेलरी अँड ऑल. ऑलरेडी 6 वाजले आहेत संध्याकाळचे. मी रिंग लाईट लावून शूट करते कारण की मी दुपारी म्हटलं होतं की मी रील शूट करेन, पण मी झोपली आणि मी उठलीच नाही. मी म्हटलं होतं की मी 4 वाजता उठून रील शूट करेन, सनसेटच्या टायमिंगला थोडं भारी वाटेल. उठणार कोण, तेवढे कष्ट घेणार कोण. मी प्रोडक्ट्स नाही दाखवणार, फक्त मी सांगेन की मी काय लावते. मी प्रोडक्ट्स नाही दाखवणार. काय बोलते, नो ॲडव्हर्टाइजमेंट. मॉइश्चरायझर लावते आधी कारण की मी आता चेहरा धुवून आली. त्यानंतर मी जो बिफोर पार्ट आहे तो शूट केला आणि आता मी आफ्टर पार्टसाठी रेडी होते. आणि मला एकाच लुकवरती 2 रील करायचे आहेत आणि ऑलरेडी बाहेर अंधार पडत आला आहे. त्यामुळे मला आता प्रश्न पडला की कसं शूट करू, कारण की मी उद्या परत सेम वेने तयार नाही होणार आहे ती दुसरीवाली रील शूट करायला. एवढे पेशन्स नाहीच आहेत मुळात माझ्यात. त्यामुळे बघू, प्रयत्न तरी करेन की मी दोन्ही पण रील शूट करू शकेन असं. ॲक्च्युली हा शरारा आहे, मी नंतर दाखवेन बाकीचे जे हे आहेत त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये मी माझ्या रीलच्या काय काय क्लिप्स ॲड करेन ह्याच्यामध्ये. मला हे लपवायला कन्सिलर लावायला लागतो आहे. सो मी खूप कमी लावणार आहे आणि मी हाताने लावणार आहे कारण की तो स्टिकवाला आहे. इथं पण खूप जास्त ब्लॅक ब्लॅक दिसते, सो इथं पण लावते. कमी दिसते आता ॲटलिस्ट व्हिडिओमध्ये. माझा 2026चा हा पण एक गोल आहे की मी मेकअप करायला शिकेन कारण की मला अजिबातच येत नाही मेकअप करता. बघूच शकता तुम्ही की मी काय करते. ट्राईंग टू हाईड माय पिंपल मार्क्स असं काहीतरी बोलतात ना. पिंपलचे जे मार्क्स पडलेले, पांढरी दिसते मी, भूत दिसते, चुडेल दिसते, डार्क दिसते, पण ठीक आहे. कॉम्पॅक्ट लावल्यावर सगळं नॉर्मल होतं यार. कन्सिलर असा कोण लावतं डोळ्यांना, कारण की आपण प्रचंड झोपलेलो आहोत हे आपल्या डोळ्यांवरूनच कळतं आणि माझ्या डोळ्यांवरून ते आत्ता कळतं की मी किती झोपली. पण आज मी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून सकाळी लवकर उठली होती. लवकर म्हणजे मी 7 वाजता उठली होती कारण की मी जिथे राहते अर्थात कोल्हापुरात प्रचंड थंडी. बाकी ठिकाणी किती माहिती नाही, पण मी रिसेंटली मुंबईला जाऊन आली, तिथे तर मला कमी वाटली इथल्यापेक्षा फारच. पण इथे खूपच जास्त थंडी आहे आणि त्यामुळे उठणं पॉसिबलच नाही होतं सकाळी. तरी पण मी ठरवलं आहे की मी उठेन म्हणून लवकर, पण बघू. माझ्या मम्मीने मला सकाळी उठल्या उठल्या टॉन्ट मारला आहे की 4 दिवस आधी बोलली गुड मॉर्निंग वगैरे आणि नंतर मला म्हणते 4 दिवसाची नाटकं आहेत तुझी, 5व्या दिवशी तू परत लेटच उठणार आहेस. म्हणजे माणूस जर का एखादी गोष्ट करतोय तर त्याला त्याच्यावरून पण टॉन्टच बसतात. इंडिया में यही चलता है, क्या करें इंडियन पेरेंट्स. यार माझे स्किन टोन किती अलग अलग येते यार प्रत्येक ठिकाणी. इथं स्किन टोन एक आहे, इथं स्किन टोन एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. गजब बात आहे.
मला ॲक्च्युली जेन्युइनली कोणी जज करू नका माझ्या मेकअप स्किल्सवरून, कारण की मला नाही येत. मी एक्सेप्ट करते मला मेकअप नाही येत, कारण की मी कधी शिकलीच नाही, मी कधी केलाच नाही. मी मेकअपपासून 10 हात लांब होते. माझ्याकडे हे आय शॅडोचं पॅलेट आहे, पण मला कळत नाही की मी ह्या ड्रेसला कोणतं लावू. हे बघा, ॲक्च्युली ब्राऊन लावतात ना मुली युजली. नाही, माझा ड्रेस पिंक आहे, मी पिंक लावणार बाई, मेरी मर्जी. फारच वाईट मेकअप करते यार. एकतर मी हाताने, माझे ब्रश कुठे एकतर गायब झालेत कळत नाही राव. अख्खा सेट होता माझ्याकडं मेकअप ब्रशेसचा. म्हणजे पसारच शोधायला पाहिजे, कुठे मिळालंच नशिबाने तर मिळेल. मिळालं तर चांगली गोष्ट, नाही मिळालं तर भूल जाने का उसको. काय दिसतंय काय फरक जाऊन दे, मी आयशॅडो लावतच नाही. पडत गेला आयशॅडो. मी बेडला हात पुसला. शिट यार, ब्लॉगमध्ये बोलायला नाही पाहिजे ॲक्च्युली. कॉल येत होता, सॉरी अबाउट इट. ॲक्च्युली आयलायनर मॅन्डेटरी आहे, पण फॉर दिस लुक पण मला असं वाटते की आयलायनरपेक्षा काजळाने जास्त इफेक्ट पडेल, जो मला हवा आहे तो. आता मी लावणार आहे माझी ही वाली लिपस्टिक. मी सांगणार नाही मी कुठून घेतलेली, पण आय मीन जस्ट लव विथ दिस शेड. कारण की यार ह्याची शेड एवढी खतरनाक आहे ना. लुक ॲट इट यार. आय एम जस्ट ऑब्सेस्ड विथ दिस शेड. इग्नोर माझा पागलपणा, पण मला शेड इतका आवडला की मी तोच शेड ब्लश म्हणून पण यूज करते. सो ज़्यादा सोचने की कोई बात नहीं है. जास्त लावत पण नाही मी, तर तो दिसत पण नाही मी एवढा कमी लावते यार. कोणीतरी मला मेकअप करायला शिकवा, मला गरज आहे. कोणीतरी येऊन ॲटलिस्ट मला शिकवा यार, खरोखर. एवढी वाईट परिस्थिती आहे माझ्यावर की मी हा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करणार आहे. मी एवढा ओंबट स्वाहा. ओके, तर माझं बाकी सगळं लावून झाले. आता मी फक्त एक टिकले लावणार आहे आणि मी म्हणणार टडा, म्युझिक आणि लावीन वर टडावाली. कारण की मला एवढंच येतं. आपल्याला जेवढं येतं ना आपण तेवढंच करायचं. एक्सपेरिमेंट बिहाइंड कॅमेरा करायचे. मला एक स्टोरी सांगायची, या व्हिडिओतच सांगते. मी आज सकाळी नवीन वर्षाची नवीन सुरुवात म्हणून माझ्या केसांना कलर केलेला. काय फक्त एंड्सना बर्गंडी कलर करण्याचा माझा हेतू होता, पण तो कलर दिसतच नाही आहे माझ्या केसांवर. लाईक खूप रेअर दिसतोय, तो दिसतच नाही. पैसा बर्बाद. अरे फारच तिरकी लागली. तर मी आधी माझे हेअर्स करते. अरे यार सरळ बघ ना, प्रॉब्लेम काय आहे भाई. एकतर मला आयब्रो करायला जायचं होतं. मी जिंदगीत पहिल्यांदा आयब्रो करून घेणार होते. मी ते पण नाही केलं. टाळ्या. मी खाली गेली होती माझा कंगवा आणायला, पण मी आणलाच नाही. सो जुगाड. ह्यात तरी दिसतोय का यार माझ्या केसांचा कलर. मी इथून खाली असं केलं आहे, इथं एंड्सना केलं आहे, कुठंच तो कलर दिसत नाही. वाव, मी छान वाटते तशी, म्हणजे छान. मी नेहमीच छान दिसते तशी. तर प्रत्येक व्यक्ती आपल्या नजरेत खूप छानच दिसत असतो, पण ते समोरच्यांना माहीत असतं की तो व्यक्ती ॲक्च्युअल लाईफमध्ये कसा दिसतो. तर मला हेअरस्टाईल पण जास्त येत नाहीत, म्हणजे माहिती आहेत, पण माझ्या केसांच्या मला करता येत नाहीत. मी बाकीच्यांच्या करू शकते, हा पण मुद्दा आहे. त्यामुळे मी आता फक्त हे मिडल पार्टिशन करून असे केस रोल करणार आहे आणि मी फक्त इथं पिनअप करेन, कारण की मला मध्ये बिंदी लावायचे, म्हणजे काय बोलतात त्याला, मांगटी का क्या कहते उसको, ते मला लावायचे.
त्यामुळे मी हे असं करते. मी ह्याच्या आधी पण ह्या ड्रेसवरती तो लुक केलेला होता आणि मला 2 वर्षापूर्वी, आणि मला तो लुक प्रचंड आवडलेला, म्हणून मी असतो परत रिक्रिएट करते. क्लिप्स खूप क्यूट आहेत, खूप छान आहेत. त्याचा पण पिंकच कलर आहे. गिफ्टेड बाय माझी परम सखी सई. आम्ही खूप दिवसात व्लॉग शूट केलेले नाहीत हे आम्हाला पण जाणवते, पण आम्हीच आमच्या कामांमध्ये इतकं बिझी होतो की वी जस्ट फॉरगेट की एक यूट्यूब चॅनल पण आहे जे आपण हँडल करतो. इवन मी रील्स अपलोड करत होते इंस्टाग्रामवरती, पण मी यूट्यूबला व्हिडिओज नव्हते अपलोड करत फॉर सम रिझन्स. पण आता मी करणार आहे, कारण की नवीन वर्षाची नवीन सुरुवात. असं नाही मी बोलणार की मी 365 डेज व्हिडिओ अपलोड करेन, पण ॲटलिस्ट 180 डेज तरी करेन. इतना तो चलेगा ही. माझा फोन खाली खाली जातोय का काय विषय आहे, काय समजत नाही आहे मला. एकतर त्या क्लिप्स दिसणार पण नाहीत, पण स्टील मी लावते कारण की त्या सईने दिल्यात आणि मला त्या आवडल्यात. मुळात मेन मुद्दा हा पण क्लिप मला तिनेच दिलाय. हे माझे बड्डे गिफ्ट्स होते. ओ पण हे आता असू दे, तुम्ही सांगितलं या गोष्टी बोलायच्या नव्हत्या ऑन कॅमेरा, पण आता असू दे. ती मला 4 शिव्या देईल, पण ठीक आहे. इकडचे केस बाहेर निघालेत, पण आता मी नाही आवरणार यार, मला कंटाळा आला. मी बोर हो चुकी हूं. एकाला हे मागचं आहे, एकाला नाही आहे. आता मी ते कसं घालू? मी परत खाली जाऊन दुसरा आणू? कशी रडत असते यार तू व्लॉगमध्ये सलोनी. काय म्हणतील लोक बघून? काय विचार करते 4 लोक? ह्यात पण फंबलते. काय विचार करतील 4 लोक? हे माझे शब्दच नाहीत मुळात, आणि मी त्या कॉन्सेप्टवरती जगत पण नाही. हे इतरांचे शब्द आहेत, माझी नाही. येतं ना पंजाबी कुड़ीवाला फील. अभी तो रुको. शो स्टॉपर माझी ओढणी, मेरा दुपट्टा, अंगूठी पहन लेते. बाइट फ्रॉम मीशो. इफ यू वॉन्ट लिंक ऑफ दिस आय पुट इट डाऊन इन डिस्क्रिप्शन. जर का तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी ती डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, कारण की हे मी करू शकते. फारच वाईट स्माइल दिलेली यार मी, बट दॅट्स ओके यार. पण मला हे नाही समजते की मी आता ह्याचं जुगाड काय करू. मी खाली जाऊन परत ह्याच्यासाठी ते हे नाही घेऊन येणार यार. असं पण खाते ना. मी माझे बँगल्स घेते. ह्या माझ्या बँगल्स आहेत. ह्या त्याच्या पुढं आणि मागं मी घालणार आहे. मी एवढ्या बांगड्या का घालते? कारण की मी पंजाबी लुक करते, आणि माझी मर्जी यार, मी किती पण घालेन. असं कानातलं पडलं नाही, पण मला तरी पण त्याला सिक्युअर करायचं, पण मला समजत नाही मी काय करू. ठीक आहे, ते नंतर बघेन. सो नाव द थिंग इज, ए ए ए पडू नको आहे. असं वाटते मी कोणाच्या तरी लग्नात चालले, नाही तर माझं तरी. आपण इतनी जल्दी शादी नहीं करेंगे, मतलब करेगी. सो दिस इज माय फायनल लुक. रील बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक देते. फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. या पण व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ.